मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मित्रांनो, आपल्या देशासाठी म्हणजे आपल्या देशासाठी लाखो लोकांनी रक्त सांडून आपला देश स्वतंत्र केला. त्या सर्व लोकांना माझा मनापासून मुजरा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आता देश स्वतंत्र झाला. आता अनेक लोकांना देखील माहित नाही की देश स्वतंत्र 15 ऑगस्टला झाला की 26 जानेवारीला झाला. तर थोडक्यात सांगतो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मग आता 26 जानेवारी का साजरा केले जातात ते देखील अनेक लोकांना माहित नाही. आता त्याचं नॉलेज देखील आता आपल्या जे पहिलीपासून ते 10वी पर्यंत या लोकांना ह्याच्यापर्यंत माहित देखील नाही. काही लोकांना माहित असेल, मी कोणावरती टीका करत नाही, पण जी आत्ताची जे शिक्षण पद्धती आहे त्या पहिल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये भरपूर बदल झालाय. तर आज आपण एका विषयावर म्हणजे हा आजचा विषय मी का बनवतोय तर मित्रांनो, आज पालकमंत्री नाशिक येथे एक अशी घटना घडली. आपल्या ह्याच्यामध्ये पाहिलं, गिरीश महाजन जे काही नाशिकचे पालकमंत्री आहेत ते तिथे ध्वजारोहण करण्यासाठी गेले होते. आणि त्यावेळेस भाषण करत असताना त्या महिलांना, एका महिलेने त्यांना एक प्रतिप्रश्न केला, तुम्ही आपल्या भारतीय राज्याचे संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही. तर नेमकी ही घटना का घडली याचा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसं पाहायला गेलं तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आता देश स्वतंत्र झाल्यानंतर जे आपली इंग्रजांची राजवट होती, आता 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण जे काही भारतातील लोक आहेत त्या भारतातील लोकांना या ठिकाणी स्वातंत्र्य भेटलं नव्हतं. त्यावेळेस राजा काय सांगेल तोच राजाचा मुलगाच राजाच बनत होता. पण आपल्याला मतदानाचा हक दिला ते म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यानंतर आपला बनला राजा काय बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार बनेगा, जो हकदार रहेगा वही राजा बनेगा. म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हाच आपल्या भारताचा पंतप्रधान या ठिकाणी आपला मतदार ठरवत असतो. तर आज नाशिकमध्ये नेमकं काय घडलं, कोणत्या गोष्टी घडल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज पाहायला गेलं तर 26 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी जे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असतं त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडा ध्वजारोहणाचा मान या ठिकाणी म्हणजे जे जिल्ह्याचे प्रमुख असतात ते म्हणजे पालकमंत्री यांना असतो. आणि त्याच निमित्ताने जे नाशिकचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन यांच्यातर्फे या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांनी अनावधानाने नाव विसरलं की जाणून म्हणून नाव विसरलं हे देखील मला माहित नाही. पण त्यावेळेस त्यांनी भारत माता की जय, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आणि पाहायला गेलं तर अनावधानाने विसरले की जाणून म्हणून विसरलं ते काय मला माहित नाही. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लोकांनी जवळजवळ आपल्या भारताला म्हणजे आपल्या बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या भारतीय राजघटना म्हणजे आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी त्यांनी विसरलं असं देखील या ठिकाणी समोर येते. त्यावेळेस प्रतिप्रश्न त्यावेळेस त्यांना विचारण्यात आला. जे एक महिला ती जाधव मॅडमने त्यांना प्रश्न विचारत आला, तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही. तर मित्रांनो, त्यावेळेस संपूर्ण ह्याच्यामध्ये गदारोळ देखील निर्माण झाला. त्यावेळेस तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही साफ अपमान करताय. तर आता 26 जानेवारी आपण का साजरा करतोय, ज्यावेळेस संविधान म्हणजे संपूर्ण संविधान कंप्लीट झालं आणि संपूर्ण सर्वसामान्य लोकांना म्हणजे मतदानाचा हक्क असेल, त्यांना बोलण्याचा हक्क असेल, त्यांना जगण्याचा हक्क मिळाला, त्यावेळेस आपला 26 जानेवारी या ठिकाणी दिवस साजरा केला जातो. आणि त्याच वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यानं संविधान लिहिलं, भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत, त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव विसरलं गेलं. त्यावेळेस तुम्ही जाधव मॅडमने त्यांनी प्रतिसवाल केला, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं. त्यावेळेस संपूर्ण ह्याच्यामध्ये गेला, तुम्ही जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय. तुम्ही जाणून बुजून या ठिकाणी तुम्ही भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी वारंवार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगळं करण्याचा प्रयत्न करताय असा प्रतिप्रश्न देखील जाधव मॅडमनी या ठिकाणी केला. तर सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर अतिशय चांगलं धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे ते वन विभागामध्ये पोलीस आहेत, तर त्यांनी देखील पोलीस असून देखील या ठिकाणी प्रतिप्रश्न धाडस दाखवण्याचं काम म्हणजे जाधव मॅडमने केले. तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य काय असतं, ते व्यक्ती स्वातंत्र्य विचार मांडण्याचं स्वातंत्र्य काय असतं ते यांना पुन्हा एकदा दाखवून देण्यात आलं. आता सगळ्यात महत्वाचं हे सगळ्या झाल्या गोष्टी. तर मित्रांनो, वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरतीच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला डावलण्यात येते. नंतर पाहायला गेलं तर जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिले ते संविधान बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय. त्यानंतर राजघटना बदलणे देखील बदलणार असं भारतीय जनता पार्टीवर आरोप का होतात, तर नेमकं जे पाठिंबाच्या काळामध्ये लोकसभेचं जे काही इलेक्शन झालं त्या लोकसभेचे इलेक्शन देखील पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त फटका बसला म्हणजे संविधान बदलणार या एका वाक्यामुळे या ठिकाणी संपूर्ण लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये असेल जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त त्यांना फटका बसला. ते म्हणजे जे भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत ते जे काही संविधान लिहिलं होतं ते संविधान बदलणार असे देखील त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते आणि त्या आरोपाचा फटका या ठिकाणी लोकसभेमध्ये देखील बसला. तुम्ही देखील पाहिला असेल आणि त्यांच्या जागा अतिशय कमी प्रमाणात आल्या. आता सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर जे काही भारतीय जनता पार्टी नाही, भारतीय जनता पार्टीने देखील वारंवार सांगितलेलं आहे की जे काही संविधान कोणीच बदलू शकत नाही. पण वारंवार तुम्ही देखील पाहिलं असेल तर संविधानाची देखील आपल्या भारतामध्ये कितीतर वेळा पायमल्ले देखील झालेत. तर बाहेरच्या देशातून एखादा व्यक्ती येतो त्यानंतर संविधानावरती बोलतो, डॉक्टर बाबासाहेबवरती आंबेडकरवरती बोलतो, तर अनेक जे भारतातील लोक आहेत त्यांना विरोध करण्याचा देखील प्रयत्न करतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला, आपल्याला मतदान करण्याचा हक दिला. म्हणजे आपल्या हातामध्ये आपल्या भारताचा राजा कोण बनणार, भारताचा पंतप्रधान कोण बनायचा ते हक दिला म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याच नावाची या ठिकाणी घडली. आणि त्यावेळेस जाधव मॅडमने देखील सांगितले मला सस्पेंड केलं तरी चालेल, तर मला वाळू उपसाय काढलं गेलं तर चालेल, मला मातीच्या पाठी भरावे लागले तर चालेल, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केलाय तो अपमान मी खपवून घेतला जाणार नाही. मी इथून पुढे देखील अशीच लढत राहील अशी देखील घोषणा या ठिकाणी जाधव मॅडमने केली. तर मित्रांनो, जो जाधव मॅडमने जो विचार मांडलेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे. सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होत्या, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. आज ऐका ना, आज भागीवरती असेल भागीवरतीवर मतदान करू शकतो, बाबासाहेब शकत मानायचं होतं ना, पण माईक दिला नाही गेला ना त्यांना. चला ना मॅडम, ती स्वतः येते मॅडम. पोलीस स्टेशन